स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष समने घेऊन हाती सकलानो या. गीत गा जल्लोषाने भाविकानो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आज. म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू पाहता पाहता आपला आजचा हा शेवटचा म्हणजे नोवेनाचा 9वा दिवस उगवलेला आहे. आणि आज सर्वजण आपण मोठ्या संख्येनं ह्या प्रार्थना सत्रामध्ये सहभागी झाला आहात. आपणा सर्वांचं वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियन तर्फे हार्दिक स्वागत. आजचं निरूपण करण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचे फादर डॉक्टर जोएल डिकुना उपस्थित आहेत. आपण सर्वांना त्यांची ओळख आहेच. आपल्या धर्मप्रांताचे ते विकर जनरल आहेत. वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे आध्यात्मिक सल्लागार आणि सध्या ते इन्फंट जीजस चर्च एव्हरशाईन नगर इथं प्रमुख धर्मगुरू म्हणून सुंदर असं कार्य करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना प्रवचनासाठी बोलावलं जातं. आताच ते रिट्रीटला जाणार आहेत असे त्यांनी रिट्रीट देण्यासाठी जाणार आहेत असे त्यांनी मला कळवलेलं आहे. असे फादर डॉक्टर जोएल आपल्याला लाभले त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आजचा त्यांचा विषय आहे विवाह आणि कुटुंब यांची आध्यात्मिकता. त्यांच्या जोडीला त्यांच्या मुशीतून युवदर्शनच्या मुशीतून तयार झालेले सांडोर धर्मग्रामाचे अनिल परेरा आणि त्यांची पत्नी ब्लॉसी परेरा हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनिल अगदी पहिल्यापासून चर्चमध्ये अगदी लहानपणापासून वेदी सेवा करण्यापासून ते युवा संघटना आणि त्यानंतर युवदर्शन असा त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि आता त्यांची 2 मुलं ही देखील चर्चमध्ये असतात, चर्चमध्ये सक्रिय कार्य करत आहेत आणि ते अगदी रास्तपणे त्यांचा अभिमान बाळगून आहेत आणि त्यांच्याविषयी ते आपल्या साक्षीमध्ये सांगणार आहेत. म्हणजेच आपण जर चर्चच्या आवारामध्ये असलो आणि धर्मगुरूंच्या सहवासात असलो तर आपल्याला त्याचा आध्यात्मिक फायदा कसा होतो हे त्यांच्या साक्षीतून ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. प्रेज अँड वर्शिप करण्यासाठी कृपामाता कॅथेड्रल प्रार्थना संघ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जाता जाता सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी गिरीज धर्मग्रामातील साहिल परेरा आणि बेवन सिक्वेरा यांचे मी विशेष इथे आभार मानू इच्छितो. त्यांचं मोलाचं सहकार्य हे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आणि ते आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी झालेलं आहे. त्यांचे
आणि आमच्या वसी सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे जे जे वक्ते आणि साक्षी देण्यासाठी इथं उपस्थित होते त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तर आता आणखी वेळ न दवडता आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये सहभागी होऊया आणि त्यानंतर ह्या निरूपणाचा आस्वाद घेऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. थोडा वेळ स्तब्ध राहूया, शांत राहूया, आपल्या पापांची जाणीव करून घेऊया. परमेश्वर आपला क्षमाशील येशू ख्रिस्त आहे. जीसस. आता आपण पवित्र आत्म्याला पाचारण करूया. जीसस. पेंटिकॉसच्या दिवशी जो पवित्र आत्मा शिष्यावर उतरविला होतास, आज तोच पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकावर उतरव. कम होली स्पिरिट. त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण मागूया. कम होली Come, Holy स्पिरिट. Spirit. हे पवित्र आत्मे आत्मे, सामर्थ्याने तुझ्या सामर्थ्याने, तुझी शक्तीने तुझं पावित्र्य घेऊन ये. कम होली पवित्र स्पिरिट. आत्माकडे घेऊन हे पवित्र आत्मे सामर्थ्याने ये पवित्र हो, आत्मे, रश्शी की ये देवी. पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे. फिर से हुआ बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, आ पवित्र आत्मा, आ पवित्र आत्मा, आ पवित्र
पॉल म्हणत आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तर एका स्तोत्राद्वारे आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. Hallelujah. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. Praise the Lord. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. Hosanna Jesus. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. Hallelujah. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. Praise you Jesus. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. Hallelujah. मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. Hallelujah Jesus. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल Praise the Lord. आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. Hallelujah. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे. Praise you तुझ्या Jesus. प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. Hosanna होय Jesus. प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रत्येक दिवसामध्ये तू आमचा साथीदार बनत असतोस प्रभू येशू ख्रिस्त. Hallelujah, Jesus. तू आमचं सहाय्यक बनत असतोस प्रभू परमेश्वरा. Praise you, Jesus. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, आम्ही तुझी स्तुती करत आहोत, आम्ही तुला गौरव देत आहोत. Thank you Lord. Thank you Jesus. Praise you Jesus. Hosanna Jesus. Oh rabba 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 rashikite. Thank you Lord. Praise you Jesus. Hosanna Jesus. Hallelujah Lord. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापांच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे जरी मी. धावत होतो वेगे नाशाकडे जरी मी. बोलावूनी माझला गाविले प्रेमा खरे. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. Thank you Lord. Praise you Jesus. Hosanna Jesus. स्तुतीचा विषय आहेस, तू आमच्या आनंदाचं कारण आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्यापासूनच आम्हाला आनंद आहे प्रभू परमेश्वर. आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुझे आभार मानत आहोत. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. हालेलुया लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. तर त्या प्रभू परमेश्वराला आपण स्तुतीचा पाठ अर्पण केलेला आहे. आता आपण त्याच्या अधिकाधिक जवळ जाऊया त्याची आराधना करण्यासाठी, कारण तो आराधनेस पात्र असा आमचा परमेश्वर, आमचा देव आहे. प्रेज यू जीसस. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या आतल्या अंगणामध्ये प्रवेश करत आहोत. तुझ्या वचनामध्ये तू सांगत आहेस, जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावितात,
आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. हे देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. होय प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकामध्ये तुझा पवित्र आत्मा वस्ती करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, या आराधण्यामध्ये आम्ही अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी आम्ही संपूर्णतः तुला रिक्त होत आहोत. Ora bara 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 तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. यीशु अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है.
तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई Jesus. Praise you, Jesus. Praise the Lord. Worship you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Father. Thank you, Jesus. Praise Praise the Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, प्रभू Jesus. परमेश्वरा, Praise you, Jesus. आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आहोत. तुझ्यासारखा कोणीच नाही प्रभू. आमचं अंतःकरण आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे प्रभू. आमचं हृदय आम्ही तुझ्या समोर उघडं केलेलं आहे प्रभू. आज जगामध्ये सर्व बाजूने अंधकार आहे, सर्व बाजूने भीती आहे, नैराश्य आहे, Yes, Lord Jesus. दुःख आहे. Yes, Lord. पण तुझ्या जवळ आल्यावर प्रभू, Yes, Lord Jesus. तुझं प्रेम, तुझा आनंद, Love you, Jesus. तुझं सामर्थ्य तू आम्हाला देत असतोस प्रभू. I love you, Jesus. आज या क्षणी आम्ही तुझ्या समोर नतमस्तक झालेलो आहोत प्रभू. Praise you, Jesus. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला भरलेला आहेस, भरत आहेस प्रभू. पवित्र आत्मा तुझी आम्हाला भर. प्रभू, आम्ही आज तुझ्याकडे नजर वळवत आहोत. सर्व जग आम्ही बाजूला सारत आहोत आणि फक्त तुझ्यावरच आम्ही आमची नजर ठेवत आहोत प्रभू. तू आमचा केंद्रबिंदू आहेस प्रभू. Thank you, Lord. As the deer panted for the water, so my soul longeth after thee. You alone are my heart's desire, and I long to worship thee. Yes, the deer panted for the water, so my soul longeth after thee. You alone are my heart's desire, and I long to worship thee. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. You're my friend and you are my brother, even though you are a king. I love you more than any other, so much more than anything. You alone
joy giver and the apple of my eye. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. As the deer panteth for the waters, so my soul longeth after thee. You alone are my heart's desire, and I long to worship thee. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम ऑल द टाइम. गॉड इज गुड. माझ्या प्रिय मुला मुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, अमोरिस लतित्सिया किंवा प्रेमाचा आनंद, प्रेमाचं सुख, हे जे मनन चिंतन पोप महोदय पोप फ्रान्सिस यांनी 2016 रोजी प्रकाशित केलं, हे केवळ पुस्तक नव्हे तर कुटुंबासाठी, विवाहितांसाठी एक दीपस्तंभ आहे. कुटुंब ही समस्या नव्हे तर ती एक संधी आहे. आणि ज्या व्यक्ती या पुस्तकाचं पारायण करतील, त्यावर मनन चिंतन मंथन करतील, त्यांना निश्चितपणे कळून चुकेल की कुटुंब ही एक सुसंधी आहे. या पुस्तकातील 8 प्रकरणं, 8 विषयावर याआधी आपण चिंतन केलेलं आहे. आज आपण 9व्या प्रकरणावर वळत आहोत. आणि या प्रकरणाकडे वळत असताना याच्यातील 4 ठळक मुद्दे आपल्या लक्षात येतील की कौटुंबिक जे अध्यात्म आहे त्याचे 4 प्रमुख घटक आहेत. एक, पारमार्थिक ऐक्याचं अध्यात्म. दुसरं, ईस्टरच्या प्रकाशात प्रार्थनेसाठी एकत्र असणं. नंबर 3, खास आणि मुक्त प्रेमाचं अध्यात्म. आणि नंबर 4, सांत्वन करणारं, निगा राखणारं आणि उत्तेजन देणारं अध्यात्म. आपल्याला ठाऊक आहे की अध्यात्म या शब्दामध्ये 2 शब्द दडलेले आहेत, आद्य आणि आत्मा. ख्रिस्ती माणसासाठी अध्यात्म जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगणं आणि त्याप्रमाणे जीवन जगत असताना इतरांना जगण्यासाठी प्रवृत्त करणं, प्रेरणा देणं, या दृष्टिकोनातून आध्यात्मिकता या शब्दाचं आपल्याला वर्णन करता येऊ शकेल. जीवन मार्गानुसार आपण प्रीती प्रकट करत असतो. काही व्यक्ती विवाहित, काही व्यक्ती अविवाहित. कुटुंबातील घडामोडी हे अध्यात्माचं पोषण करत असतात आणि यात अनुभव महत्त्वपूर्ण भूमिका वठवत असते. अनुभव, स्वतः घेतलेला अनुभव ज्याद्वारे आपल्यातील जी आध्यात्मिकता आहे ती प्रकट होते. संकटाच्या वेळी, दुःखाच्या वेळी, अपघात आणि आघात झाल्यावर सुद्धा माणसं सकारात्मक जेव्हा असतात त्यावेळेला आपण म्हणतो याचं अध्यात्म दांडगं आहे. ही व्यक्ती अध्यात्मामध्ये मुरलेली आहे. उदाहरणार्थ 2 व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये सापडतात. दोघेही हॉस्पिटलमध्ये पलंगावर आहेत, बेडवर आहेत. आणि अशा वेळेला एक जण म्हणतो, मी इतका प्रार्थना करत असे, मी इतक्या रीतीनं दानधर्म करत असे, देवाच्या इतक्या जवळ मी होतो, तरीसुद्धा माझा ॲक्सिडेंट झाला, माझा पाय लंगडा झाला. परंतु दुसरा मात्र म्हणतो की मी वाचलो, याबद्दल मला देवाचे आभार मानायचे आहेत.
फक्त माझ्या पायालाच थोडीशी दुखापत झाली आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये ती बरी होऊ शकते, पण परमेश्वराने माझा जीव वाचवला, हे खूप मोठा आहे. तर अध्यात्मामध्ये सर्वात पहिल्या प्रथम म्हणजे तो जो आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा जो आपल्या अंतरंगामध्ये वस्ती करत असतो, त्याचं ऐकणं, त्याचं ऐकत राहणं, नुसतं कानाने नव्हे तर हृदयाने ऐकणं आणि त्याद्वारे जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सुधारणं. हिंदीमध्ये असं म्हणतात, नजरिया बदल देना यही मकसद होता है शिक्षा का. शिक्षणाचं महत्त्वपूर्ण ध्येय म्हणजे आपली नजर बदलणं. आपण जे काही करतो त्याकडे वेगळ्या दृष्टीने, प्रभूच्या दृष्टीने, पवित्र आत्म्याच्या दृष्टीने पाहणं, यामध्ये अध्यात्म सामावलेलं असतं. आणि या कौटुंबिक अध्यात्माचे 4 ठळक पैलू आहेत. सर्वप्रथम पारमार्थिक ऐक्याचं अध्यात्म, आणि यामध्ये आपल्याला विशेषतः या पुस्तकातील 314व्या मुद्द्यापासून आपल्याला अधिक माहिती विस्तृतपणे मिळते. याच्यातील फक्त जे ठळक मुद्दे आहेत त्याची उकल करून मी आपणासमोर मांडत आहे. पवित्र आत्म्याचा जो आदर्श आहे तो आपल्याला पवित्र त्रैक्याद्वारे मार्गदर्शन करत असतो. तर पवित्र त्रैक्य यांच्यामध्ये जे ऐक्य आहे त्यामुळे आपल्याला परमेश्वर लोकांच्या स्तुतीस्तवनावर आपले निवासस्थान बांधत असतो. स्तोत्र 22:3. कुटुंबाच्या वास्तव स्थितीत त्यांचं दैनंदिन सुखदुःख, आशा आकांक्षा, संघर्ष, अडचणी यात परमेश्वर राहत असतो, तो पळून जात नसतो. आपल्यावर जेव्हा दुःख संकट कोसळतात त्यावेळेला परमेश्वर बघ्याची भूमिका घेत नाही, तर तो आपल्या बरोबर असतो. म्हणून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असल्यास सुख आणि शांती, केवळ आनंदच नव्हे तर सुख आणि शांती नांदू लागते. आणि म्हणून सकारात्मक अनुभव दररोज पवित्र होण्यासाठी आणि परमेश्वराशी घनिष्ठ ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरत असतो. बंधूचा द्वेष करतो तो अंधारात आहे आणि अंधारात चालतो, असं योहानाचं पहिलं बोधपत्र 2 अध्याय 11वं वचन आहे. तो मरणात राहतो, तो आपल्याला राखतो, तो आपलं रक्षण आणि आपलं संरक्षण करतो. त्याच संत योहानाचं बोधपत्र 3 अध्याय 14वं वचन. तो परमेश्वराला ओळखत नाही. योहानाचं बोधपत्र 1 4 अध्याय 8वं वचन. म्हणजे शेजाराकडे डोळे झाक करणं म्हणजे परमेश्वराच्या बाबतीत आंधळे असणं, असं आपले मानद पोप बेनेडिक्ट 16वे म्हणत आहेत. प्रेम एकमेव प्रकाश आहे. आणि म्हणून कुटुंब म्हणजे पवित्र आत्म्याठायी जीवनात वाढण्यास अडथळा नव्हे तर साक्षात्कारी ऐक्याकडे जाणारा परमेश्वराचा एक मार्ग आहे. तर इथं कुटुंब म्हणजे मला वाटलं म्हणून मी लग्न केलं, मी वयात आलो म्हणून मी लग्न केलं, असं नव्हे, तर परमेश्वराचं पाचारण होतं आणि या पाचारणाद्वारे त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत सहनिर्माती म्हणून माझी निवड झालेली आहे. हा जेव्हा विचार मनात रुजू लागतो त्यावेळेला हे आध्यात्मिकतेचं जे अंग आहे ते बलवान बनू लागतं आणि कुटुंब हे कुठल्याही गोष्टींना मग सामोरे जाऊ लागतो. कौटुंबिक आध्यात्मिकतेचा जो दुसरा जो पैलू आहे तो म्हणजे ईस्टरच्या प्रकाशात प्रार्थनेसाठी एकत्र असणं. ईस्टर, हालेलुया, हे आपलं गायन आहे आणि आमेन हा आपला प्रतिसाद आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त केंद्रित कुटुंब असलं की तो ख्रिस्तच कुटुंबाला एकत्र ठेवतो. परंतु त्या ख्रिस्ताच्या जागी आपण दुसरा देव निर्माण करू लागलो तर गोंधळ सुरू होतो.
आणि त्यामुळे दुःख संकटांना तोंड देणं शक्य होऊ लागतं जर ख्रिस्ताला आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या वैवाहिक जीवनाचा, आपल्या घराचा धनी ठरवला आणि त्याला मान्य करून त्याला अग्रस्थान आपण जेव्हा देऊ लागतो, त्याला जेव्हा आपण प्राधान्य देऊ लागतो, त्यावेळेला परिस्थिती बदलू लागते. चित्र जे विचित्र असतं ते अधिक सचित्र बनू लागतं आणि मग अडीअडचणी आणि दुःख यांचं रूपांतर प्रेमाच्या दानार्पणात होऊ लागतं. मग आराम, आनंद, समारंभ आणि लैंगिक जीवन हा येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव देऊ लागतात. त्यामध्ये द फिलिंग ऑफ गिल्ट अँड शेम, कमीपणाची भावना ही दूर होऊ लागते आणि पुनरुत्थानाचा अनुभव देता देता कुटुंब सांधू लागतं, एकत्र येऊ लागतं, फुटत नाही. आणि म्हणून कौटुंबिक प्रार्थना हा एक खास मार्ग श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आहे. मग प्रार्थना, इतरांसाठी मध्यस्थी, इतरांसाठी आशीर्वाद मागणं, आभार मानणं उत्स्फूर्त बनू लागतं, नाटकी किंवा ते बेगडी बनत नाही. आणि मग पवित्र मर्यादेची मध्यस्थी मागणं हे सोपं होऊ लागतं, कारण ती आपली सहयात्रेकरू आहे. लोकप्रिय भक्तीचे मग विविध प्रकार चोखाळले जाऊ लागतात आणि ते चोखाळले जाताना ख्रिस्त हा केंद्रस्थानी आहे की नाही याची खातरजमा देखील केली जाते. आणि म्हणून कौटुंबिक सहप्रवासाचा कळस हा पवित्र मिसात आणि विशेषतः रविवारच्या मिसामध्ये प्रकट होऊ लागतो. आणि म्हणून मग संत टॉमस अक्वायनस आपल्या सुम्मा थिओलॉजिका या महाग्रंथामध्ये म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला जर रविवारच्या मिसाची गोडी चाकायची असली तर दररोजच्या मिसाचा आनंद लुटणं हे करावं लागेल. त्या दररोजच्या मिसाद्वारे आपल्याला रविवारचा मिसा हा किती अलभ्य आहे, किती आगळा वेगळा आहे, तो आपल्याला कसा अधिक प्रभू ख्रिस्तामध्ये रुजवतो, त्याचा अनुभव येऊ लागतो. आणि मग लोकप्रिय भक्तीचे विविध प्रकार हे आपल्याला अधिकाधिक ख्रिस्ताकडे नेणारे आणि ख्रिस्त केंद्रित बनवण्यासाठी मदत करू लागतात. मिसाबलीमध्ये क्रुसाठाई झालेल्या परमेश्वर व मानव यांच्यातील कराराचं नेहमी प्रतिबिंब उमटत असतं. आणि म्हणून मग पवित्र मिसा म्हणजे केवळ स्मृतीच नव्हे, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावरील बलिदानच नव्हे, केवळ शेवटचं भोजनच नव्हे, तर प्रत्येक पवित्र मिसा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबतीचा अनुभव आपल्याला देऊन जातो. आणि विशेषतः रविवारी आपण एकमेकांना आपल्या श्रद्धेद्वारे आपण त्यांच्या सोबत आहोत. किती पवित्र असलो, किती श्रीमंत असलो, किती घरंदाज खानदान कुटुंबातला असला तरीसुद्धा रविवारी वेळात वेळ काढून चर्चमध्ये जाणं आणि इतरांच्या भक्तीमध्ये सामील होऊन आपण सुद्धा तुमचे भाग आहोत, आपण सगळे एक आहोत, एका देवाची लेकरं आहोत हे आपण घोषित करत असतो. आणि म्हणून पवित्र मिसा बलिदानामध्ये आपलं तारण कार्य पूर्णत्वाकडे नेत असतं. याचा संदर्भ आपल्याला लूक लिखित शुभवर्तमान 22 अध्याय 20 वचन. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंब ही घरगुती ख्रिस्त सभा, डोमेस्टिक चर्च किंवा इटालियन भाषेमध्ये ओनी चिएझा अशी बनू लागते. प्रत्येक दिवशी वैवाहिक कराराचं नातं जोपासण्यासाठी, ते दृढ करण्यासाठी आपल्याला मिस्सा, अन्न आणि प्रेरणा उत्पन्न करत असते. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुणीनो आणि भावा बहिणीनो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कशी होते, तिसरा मुद्दा जो आहे कौटुंबिक आध्यात्मिकतेचा, तो आहे खास आणि मुक्त प्रेमाचं अध्यात्म. तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कशी होते
एक रहस्य आहे. कधी न पाहिलेल्या व्यक्ती, स्वभाव भिन्न असलेल्या व्यक्ती भेटतात, लग्न करतात, एका छपराखाली एका घरामध्ये राहू लागतात. हे दिव्य रहस्य आहे. विवाह साक्रामेंटामुळे माणसं एकत्र येतात. एकमेकांचं मन आणि एकमेकांचं मत समजून घेणं, समजावून देणं, चुकीच्या वेळी आणि चुकीची दुरुस्ती करणं, त्यांना आधार देणं आणि एकत्रपणे ज्येष्ठ नागरिक बनण्याचं स्वप्न बाळगणं आणि त्यासाठी आव्हान आणि आशा आकांक्षा स्वीकारण्याकरता आत्मकेंद्रित जीवन नव्हे तर सहकेंद्रित जीवनशैली स्वीकारण्यासाठी तशी आंतरिक पूर्वतयारीची गरज असते. आणि म्हणून लग्न करण्याच्या आधी याविषयी चर्चा व्हायला हवी. काय सुख स्वप्न आहेत, काय करणार आहोत आपण नक्की. फसवी, वरवरची निष्ठा किंवा आज्ञाधारकपणा यांचं केलेलं नाटक यांची आध्यात्मिकतेसाठी मदत होत नसते. अस्सल जे जीवन आहे तसं आहे, आरशात दिसतं तसंच आहे. केवळ परमेश्वरच माणसाचं अंतकरण पाहत असतो. मत्थय लिखित शुभवर्तमान 5वा अध्याय 28वं वचन. आणि म्हणून प्रभूची समीपता, प्रभूची जवळीक हे चिन्ह आणि साधन म्हणून सोबतीस असणं महत्त्वाचं आहे. कारण तोच म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व काळ मी तुमच्या बरोबर आहे. मत्थय लिखित शुभवर्तमान 28वा अध्याय 20वं वचन. पती पत्नीचं प्रेम एवढ्या उच्च कोटीला पोहोचते की ते स्वातंत्र्य, स्वतःचं स्वातंत्र्य यापेक्षा एकमेकांबरोबरचं स्वातंत्र्य आणि आंतरिक स्वातंत्र्य याचा ध्यास घेऊ लागते. आणि सुदृढ स्वायत्तता म्हणजेच हेल्दी ऑटोनॉमी याकडे लक्ष पुरवलं जातं. त्यामुळे दुसरे कोणी जोडीदाराचा ताबा घेऊ शकत नाहीत. डेट्रिच बॉनहोफर हे म्हणतात, मृगजळासारख्या इतरांकडून अपेक्षा केल्यामुळे काही गळून पडतात. ज्या व्यक्ती, जे जोडीदार, ज्या जोडीदारीन एकमेकांबरोबर मुक्त आहेत त्यांना कोणीही वेगळ्या नजरेने पाहू शकत नाही. परमेश्वराला दिलेल्या वेळेमुळे मग दैनंदिन जीवनातील जखमा बऱ्या होण्यास आपल्या सखोल जीवनाचा अर्थ आपल्याला समजू लागतो. आंतरिक स्वातंत्र्य अनुभवता यावे म्हणून दररोज पवित्र आत्म्याचा धावा आपण जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याद्वारे प्रभूच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. चौथा आणि शेवटचा जो पैलू आहे कौटुंबिक आध्यात्मिकतेचा, तो आहे सांत्वन करणारे, निगा राखणारे आणि उत्तेजन देणारे अध्यात्म. उत्तेजन देणारे, प्रोत्साहन देणारे, पुरस्कार करणारे, इन्सेंटिव्ह. हा मुद्दा स्पष्ट करताना पोप फ्रान्सिस यांनी सुरेखपणे, सुंदररित्या हे मुद्दे थोडक्यात मांडलेले आहेत. आणि याद्वारे जणू काही संपूर्ण पुस्तकाचा आपल्याला सार सापडतो. ते म्हणतात, पती पत्नी एकमेकांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी व आपल्या नातेवाईकांसाठी कृपेचे सहकार्यकर्ते आहेत, कोऑपरेटर्स ऑफ ग्रेस, आणि श्रद्धेचे साक्षीदार आहेत. जर आई वडील एकमेकांबरोबर चांगले वागत असले तर त्याचा फायदा पहिला प्रथम त्या जोडप्याला होतो हे निश्चित, परंतु त्याचबरोबर मुलाबाळांना त्याचा फायदा होऊ लागतो.
त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं वैवाहिक जीवन जगण्यासाठी, कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरणा मिळू लागते, प्रोत्साहन मिळू लागतं आणि ते साक्षीदार बनू लागतात प्रेमाचे. जीवनाची निगा राखण्यास परमेश्वर त्यांना आमंत्रण करत असतो, पाचारण करत असतो. म्हणून कुटुंब हे सर्वात जवळचं हॉस्पिटल मानलं जातं. कुणी आजारी झालं की आपण हॉस्पिटलचा विचार करतो, परंतु सर्वात पहिल्या प्रथम जर कोणी बरं होत असेल तर त्या घरातील TLCमुळे, टेंडर लव्हिंग केअरमुळे, संवेदनशील घेतलेल्या काळजीमुळे. आणि म्हणून हे महत्त्वाचं विधान आहे की कुटुंब हे सर्वात जवळचं हॉस्पिटल आहे. तिथं बरं होण्यासाठी आपल्याला आमंत्रण आहे. पती पत्नी परस्परांसाठी ईश्वरी प्रेमाचं प्रतिबिंब असतात. हे प्रेम शब्द, वापरलेले शब्द, विधायक शब्द, सर्जक शब्द, नजर, प्रेमळ नजर, येशूची नजर, मदतीचा हात, ज्या हाताने प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना बरं केलं, उठवलं, चालतं केलं, कुरवाळणं आणि मिठीत घेतल्यानं माणसाला सुखवत असते. ही जी मिठी आहे, इथे उधळा पुत्र पळून गेल्यावर सुद्धा त्याला स्वीकारण्यासाठी आतुर असलेल्या त्या पित्याप्रमाणे आहे. ती मिठी अविस्मरणीय आहे. म्हणूनच कुटुंब प्रस्थापित करणं म्हणजे एकूण 4 मुद्दे आहेत. 1, परमेश्वरी स्वप्नाचा भाग बनणं. नंबर 2, त्याच्याबरोबर परमेश्वराबरोबर स्वप्न पाहणं. नंबर 3, त्याच्याबरोबर ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कार्य करणं. नंबर 4, कुणालाही एकटं किंवा एकाकी वाटणार नाही अशा विश्वाची उभारणी करण्याच्या परमेश्वरी कामात हातभार लावणं. मी जेव्हा एखाद्याला जवळ करतो त्यावेळेला मी दुसऱ्याला दूर तर ढकलत नाही ना, याची देखील परमेश्वरी योजनेप्रमाणे दक्षता घेणं, काळजी घेणं हे सुरू होतं. आणि म्हणून कौटुंबिक जीवन हे करुणामय हृदयाने मेंढपाळाची भूमिका बजावते. संत पॉल म्हणतो, तुम्हीच आमचे शिफारस पत्र आहात. यू माय रेकमेंडेशन लेटर. कोरिंथीकरांस 2 बोधपत्र 3 अध्याय 2, 2 आणि 3 वचन. आणि खुद्द येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला माणसे धरणारे कोळी करेन. हे केवळ संत पीटरलाच नव्हे, आपणा सर्वांना आपल्या जीवनाद्वारे इतरांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी असलेलं आमंत्रण आहे. हे आपल्याला लूक लिखित शुभवर्तमान 5 अध्याय 10 वचनामध्ये आढळतं. आणि म्हणून इतरांमध्ये सर्वोत्तम विकसित करण्यासाठी मशागत करणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे विवाहितांचं जीवन असतं कुटुंबामध्ये. हा जो शेतकरी असतो हा लक्ष देतो, हा तिथं असतो आणि आपल्या स्पर्शाने तो नवीन जग निर्माण करत असतो. इतरांना मदत करण्यातच वैवाहिक जीवनाची फलद्रूपता असते. आणि परमेश्वरी आराधना करण्याचा हाही एक मार्ग आहे. इतरांना मदत करणं हा परमेश्वरी आराधनेचा एक मार्ग आहे, अर्थात एकमेव मार्ग नव्हे. आंतरिक स्वातंत्र्य आणि मनमोकळेपणा असला तर इतरांमध्ये आपल्याला ख्रिस्त इतरांची मानवी प्रतिष्ठा जपण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देतो आणि त्यांचे हक्क जपणं हे मग शक्य होऊ लागतं. येशू लोकांना बरं करत असताना नजरेला नजर भिडवत असे. मार्क लिखित शुभवर्तमान 10 अध्याय 21 वचन. दुर्लक्ष न करता मी तुझ्यासाठी काय करावं असं खुद्द येशू ख्रिस्त गरजवंतांना विचारतो. मार्क लिखित शुभवर्तमान 10 अध्याय 51 वचन.
आणि याबरोबरच आपल्या हेही लक्षात येतं की असं करत असताना आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या ज्या मर्यादा आहेत त्या ठाऊक असताना देखील परमेश्वर पित्याच्या अमर्याद प्रेमाचा स्वतः अनुभव घेतल्याने त्या हक्काच्या व्यक्तीला प्रेमानं जवळ करणं, प्रेमानं वागवणं, यातून प्रेमाचा हळुवारपणा आणि कोमलता व्यक्त होऊ लागते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जगणाऱ्या कौटुंबिक वर्तुळात मग जीवनसंवर्धक दृष्टिकोन जोपासला जाऊ लागतो. मानवी जीवन किमती आहे, मौल्यवान आहे. त्याचं रक्षण आणि संरक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ही वृत्ती आणि ही प्रवृत्ती मग वाढू लागते. इतरांची काळजी घेऊन त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे, याद्वारे जीवन संवर्धक वृत्तीला चालना मिळत असते. आदरातिथ्यामुळे जीवन संवर्धक दृष्टिकोन प्रकट होऊ लागतो. इब्री लोकांस लिहिलेल्या बोधपत्रामध्ये 13वा अध्याय 2रं वचन म्हणतं, अतिथी प्रेमाद्वारे कित्येकाने देवदूतांचं आतिथ्य नकळत केलेलं असतं. आपण जेव्हा आपल्याकडे आलेल्या व्यक्तींची काळजी घेऊ लागतो, परिचित, अपरिचित, सुपरिचित, तेव्हा त्याद्वारे आपण न कळतपणे देवदूतांचं स्वागत करत असतो. हा दैवी विचार आपल्याला इब्री लोकांस लिहिलेल्या बोधपत्रामध्ये 13वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये सापडतो. कुटुंबात असं स्वागतशील वातावरण असलं की माणसं तिथं येऊ इच्छितात, त्या घराचा भाग बनवू इच्छितात. त्या घरामध्ये व्हिजिट देऊन, भेट देऊन, प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन नव्याने जीवन जगण्याचा निर्णय घेऊ लागतात. आणि मग गरीब आणि उपेक्षितांपर्यंत असं कुटुंब पोहोचू लागतं. जेव्हा ती कौटुंबिक आध्यात्मिकता असते तेव्हा ते ख्रिस्त सभेच्या मातृत्वाचं प्रतीक, ख्रिस्त सभेच्या मातृत्वाचे साक्षीदार आणि ख्रिस्त सभेच्या मातृत्वाचे वाटेकरी बनू लागतात. लोडेड स्टेटमेंट दिस इज. खूप दमदार, वजनदार असं हे विधान आहे की आध्यात्मिकता, कौटुंबिक आध्यात्मिकता जेव्हा समृद्ध होऊ लागते, संपन्न होऊ लागते, तेव्हा ते ख्रिस्त सभेच्या मातृत्वाचे प्रतीक, साक्षीदार आणि वाटेकरी असतात. आणि म्हणून कौटुंबिक जीवनाचा आध्यात्मिक अर्थ आणि कुटुंबाचे मिशन कार्य यांना जोडणारा आदरातिथ्य हा दुवा होय, हा सांधा आहे की आदरातिथ्याद्वारे आपण कौटुंबिक जीवनाचा आध्यात्मिक अर्थ आणि कुटुंबाचं मिशन कार्य हे घोषित करत असतो. आणि म्हणून गुरु प्रभू येशू ख्रिस्त, आपण संदर्भ घेऊ शकता मत्ती लिखित शुभवर्तमान 22वा अध्याय 30वं वचन आणि संत पॉल याने लिहिलेल्या पहिल्या बोधपत्रात, करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या बोधपत्रात 7वा अध्याय 29 ते 31 वचन यांची विवाहाविषयीची शिकवण विवाहित दाम्पत्यांना जीवनरूपी प्रवासाचा सखोल अर्थ जाणून घेण्यास मदत करू लागते. प्रेम करण्याच्या क्षमतेत सतत वाढ होऊ लागते, परिपक्वता येऊ लागते, वयाबरोबर समज वाढू लागते, गैरसमज कमी होऊ लागतात. संपुष्टात न येणारे पाचारण असून ते पवित्र त्रैक्याच्या पूर्ण ऐक्यातून मग स्फुरू लागतं, वाढू लागतं, पसरू लागतं. ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा यांच्यातील गहन ऐक्य सूचित करतं. नाझरेत येथील पवित्र कुटुंबाचं म्हणजे प्रीतीच्या समुदायाची प्रतिकृती आणि स्वर्गातील संतांमध्ये अस्तित्वात असलेल्या विशुद्ध प्रीतीचे द्योतक ते बनू लागतं. अर्थात परिपूर्ण कुटुंबाची संकल्पना अजून साकार करायची असते हेही जाणू लागतं. थोडक्यात माझ्या प्रिय
मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आपसातील संबंध परिपूर्ण असावेत, हेतू शुद्ध असावेत, जीवनात सातत्य असावं, या अटी नाहीत, या शिफारसी आहेत की आपसातील संबंध जर आपण चांगले ठेवले, आपले हेतू परिशुद्ध असले आणि जीवनात सातत्य असलं, धरसोडगिरी नसली, तर कौटुंबिक आध्यात्मिकता फलद्रूप बनू लागते. त्याचप्रमाणे याची आपल्याला जाणीव ठेवावी लागेल की काही कुटुंब प्रतिकूल आणि दुर्बल स्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्यांचा आपण क्रूरपणे न्यायनिवाडा करू शकत नाहीत. त्यांना आपण दोषी ठरवण्यास सदर जे चिंतन आहे ते मनाई करत आहे. असं का आणि तसं का, त्याने तसं केलं नाही असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. कुठल्या परिस्थितीतून ते जात आहेत ते आपल्याला ठाऊक नाही. ज्याचं जळतं त्याला कळतं, अशी मराठीत म्हण आहे. तरीसुद्धा आपण जसे आहोत व आपली कुटुंब जशी आहेत त्यापेक्षाही अधिक चांगली बनावेत म्हणून प्रयत्नशील राहण्यास या मनन चिंतन मंथनाद्वारे आपणा सर्वांना पाचारण आहे. आपल्या मर्यादांमुळे आपण धीर सोडू नये. झालेल्या चुकांमुळे आपण गलितगात्र बनू नये. त्याचप्रमाणे परमेश्वर जो पूर्ण, संपूर्ण आणि विशेषतः परिपूर्ण प्रेमाचा व ऐक्याचा आदर्श उभा करीत आहे, तो साकार करण्यात खंड पडू आपण देऊ नये. या मनन चिंतनाद्वारे आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त विशेष आमंत्रण करत आहे. हे आमंत्रण आहे आपण जिथे आहोत आणि आपण जसे आहोत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कौटुंबिक आध्यात्मिकता वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवनापासून कशी सुरुवात करता येईल, आपल्याला अधिकाधिक संवेदनशील बनवून इतरांच्या गरजा कशा जाणता येतील आणि अधिक चांगल्या रीतीनं नुसतं कानाने ऐकणं नव्हे तर हृदयाने, काळजाने ऐकण्यासाठी आपल्याला शक्ती, बुद्धी, कृपा लाभावी म्हणून आपण विशेष प्रार्थना आता करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्व काळ, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ही ब्लॉसी परेरा आणि हे माझे पती अनिल परेरा. तर माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आम्ही दोघेजण आपल्यासमोर हितगुज करण्यासाठी, आमचं मनोगत सांगण्यासाठी, आमच्या मनातलं काहीतरी सांगण्यासाठी तुमच्यासमोर हजर आहोत. जे आमच्या कुटुंबामध्ये आम्ही अनुभवलं ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं आणि म्हणून इथे आहोत. सुरुवात करताना एक सांगू इच्छितो, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे की जसं नदीच्या काठावर असलेली झाडं झुडपं टवटवीत दिसतात, आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे दांडावर असलेली छोटीशी रोपं, फुलांची झाडं, आपली भाज्या जशा टवटवीत दिसतात, तसं चर्चच्या आवारात वावरल्याने आम्ही देखील टवटवीत राहिलो आहोत आणि आमचं कुटुंब देखील आम्ही तसं ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या आयुष्यात केलेला आहे. तर सुरुवात करताना सांगू इच्छितो की लहानपणापासून आम्ही दोघेजणं, मी ऑल्टर बॉईजपासून आणि ब्लॉसी लिजन ऑफ मेरीपासून चर्चच्या कार्यामध्ये सक्रिय होतो. आमच्या परीने आम्हाला जेवढं जमेल आणि आमच्या पालकांनी ब्लॉसीला मुलगी असूनही तिला तिच्या आईने नेहमी प्रोत्साहन दिलं आणि आम्ही दोघंही जणं आपल्या चर्चच्या कार्यामध्ये सक्रिय होतो. कालांतरे पुढे जाता जाता युवा संघटना, गायन मंडळ, जसजसे आमची आवड वाढत गेली तसतसे आम्ही दोघंही जणं कार्यरत होतो. आता 1995 साल उजाडलं, डिसेंबरचा महिना होता.
आणि कुठेतरी जसं आपण म्हणतो की आपल्या ह्या ज्या लग्नाच्या गाठी आहेत त्या स्वर्गात बांधलेल्या असतात, ते आम्हाला 1995 साली दोघांच्या बाबतीत जाणवलं. आम्ही दोघांना विचारलं आणि आईवडिलांच्या म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबाच्या संमतीने आम्ही एंगेज झालो. प्रामाणिकपणे सांगतो आहे, काही जणांना वाटेल की तुम्ही ग्रुपमध्ये होतात म्हणून तुमचं ऑलरेडी प्रेम प्रकरण असेल, मात्र तसं काहीही नव्हतं. आणि दैवी योजना, कारण ह्या अगोदर तरुण असताना म्हणजेच शाळेत किंवा कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर फादर व्हायची खूप इच्छा होती, विशेषतः शाळेत असताना खूप इच्छा होती. आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे थोडंसं विशेषतः मम्मीचं प्रेम जास्त होतं आणि तिने तिच्या परीने प्रयत्न केला की मुला तू जाऊ नकोस, आणि अशाद्वारे थोडीशी ती इच्छा मागे राहिली. मात्र आज आनंद होतो आहे की आम्ही दोघेजणं सक्रिय आहोतच. आमची मुलं राहुल आणि यश हे दोघंही आजही चर्चमध्ये सक्रिय आहेत. आणि आमच्या कुटुंबाविषयी तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतो आहे. माझ्याबरोबर असलेली माझी पत्नी ब्लॉसी ही माझ्यापेक्षा खूप पटीने स्ट्रॉंग आहे. कारण आयुष्य जगताना ज्या काही चॅलेंजेस येतात त्या समर्थपणे ती पेलण्याची तिच्यात ताकद आहे. आपण स्त्रीशक्ती म्हणतो, मात्र मी ती अनुभवतो आहे. कारण विशेष म्हणजे तिला क्षमा करण्याची खूप मोठी शक्ती देवाने दिलेली आहे आणि त्याबद्दल मी देवाचे आज आभार मानू इच्छितो. ती कुणालाही, म्हणजे मलाच नव्हे तर ती कुणालाही क्षमा करू शकते. दुसरी गोष्ट, आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे घरामध्ये. कौटुंबिक रोजरी आपली होतेच, मात्र जर मतभेद झाले असतील, जर दोघांमध्ये वाद झाला असेल तर झोपण्या अगोदर तो वाद मिटवायचा. आणि हे आम्ही किती राग, म्हणजे मी नोकरी करतो, ती घर सांभाळते, माझ्यापेक्षा होम मिनिस्टरची जबाबदारी मोठी असते, मात्र हे पथ्य आम्ही पाळत असतो की रात्री झोपण्याच्या अगोदर तो वाद काय आहे तो मिटवायचा. आणि पुढे जाऊन असं सांगेन की आमची ही दोन्ही मुलं आमची चर्चमध्ये कार्यरत आहेत. आणि मी जसं म्हणालो तुम्हाला की चर्चच्या आवारात आम्ही वावरतो आणि आजही आमची मुलं कुठे आहेत तर देवळात आहेत. आणि हा शब्द आम्हाला कोणालाही सांगायला आनंद होतो. पोरं कुठे गेली? देवळात गेली. तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे, कौटुंबिक अध्यात्माविषयी सांगताना आमचा छोटा मुलगा आहे यश, छोटा म्हणजे आता तो मोठा झाला आहे, 14 वर्षाचा आहे तो. तर तो लहान असताना आमच्याकडे फादर डिब्रिटो होते. आणि फादर डिब्रिटो हे मिसाला जे उशिरा यायचे त्यांना विचारायचे मुद्दामून. या लहान मुलाने आम्हाला सवय लावली मिसाला लवकर जायची. आणि तो सांगायचा आम्हाला की लवकर चला, फादर बोंब मारतील. तर त्यामुळे आमचा यश ह्यांनी ती आम्हाला सवय लावली. आणि मला असं वाटतं की हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा भाग आहे की आपली लहान मुलं आपल्याला वेळेवर जाण्याविषयी आपल्याला सांगत आहेत. दुसरा अनुभव, आणि एक गोष्ट म्हणजे यश छोटा असताना फादर डिब्रिटोचे विचार त्याच्या मनामध्ये काय म्हणजे खूप असे खूप डोक्यामध्ये त्याचे विचार असायचे फादर डिब्रिटोविषयी. आणि तो नेहमी सांगायचा. एक दिवस तर फादर डिब्रिटो आमच्या घरी आले होते, ते फादर डिब्रिटोच्या मांडीवर बसून सांगते, मी फादर डिब्रिटोच होणार. तर त्याला ते आजही आम्हाला, आमचं भाग्य आहे की फादर डिब्रिटो अजूनही आम्हाला, माझं पोर कुठे गेलं, कारण यशविषयी पुढची जी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे थोड्या वेळाने, ती पण खूप आमच्या मनाला आजही आम्हाला खूप उभारी देते. आणि खूप आनंद होतो की आज आम्ही आणि आमची मुलं चर्चच्या आवारात असल्यामुळे आम्हाला काय फायदा होतो.
विशेष सांगायची गोष्ट इथे, आमच्या कुटुंबाविषयी बोलताना आमच्या आईवडिलाविषयी, माझ्या मम्मी डॅडीचं लग्न झालं 31 डिसेंबर 1967. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नाच्या त्या दिवशी ते रात्री दोघेजणं मिसाला गेले. आता ही पद्धत आजही आम्ही दोघेजणं आमच्या कुटुंबाविषयी पाळतो की 12च्या मिसाला जायचं. आणि सांगायला आनंद वाटतो आहे, आमच्या आईवडिलांनी आम्हाला नेहमीच त्या रात्रीच्या मिसाला नेलं. आणि आमचे वडील, माझे डॅडी, हे पॅरालिसिस त्यांना झाला होता, तरी देखील आम्ही रात्री त्यांना 12च्या मिसाला घेऊन जायचो. आणि त्या कारमधनं बाहेर उतरताना त्यांची काळजी मुलं घ्यायची, त्यांचा पाय बाहेर काढण्यापासून सगळे. तर हे देवाची कृपा आहे की आमच्या वडिलांनी, आईवडिलांनी जे पेरलं त्याचं पुण्य, त्यांचं भाग्य आज आम्हाला पाहायला मिळत आहे. विशेषतः ब्लॉसी कदाचित यशची एक ती पप्पाविषयी, म्हणजे घरातल्या वातावरणामुळे त्यांनी जे पप्पांना जे अटेंड केलं त्याविषयी सांगू शकेल. आमच्या पप्पांना जेव्हा पॅरालाइज झाला होता तेव्हा साधारण मरायच्या 8 दिवस अगोदर असं सांगतात की मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. बहुतेक जण असंच म्हणतात की मरायच्या अगोदर थोडं त्यांना देवाकडून कदाचित हे आलं असेल, तर मला घरी जायचं आहे असंच म्हणायचे. रोज उठले सकाळी, मला घरी जायचं आहे. तर एक दिवस यशने काय केलं, पप्पांना ओटीवर बसवलं. यश 7 वर्षाचा होता तेव्हा. हां, यश तेव्हा 7 वर्षाचा होता. ओटीवर बसवलं आणि मग त्यांच्या रूममधून त्यांची बुटं आणली, ती स्वतः यशने त्यांच्या पायामध्ये घातली. आणि मग आम्ही वर राहतो, फर्स्ट फ्लोअरला राहतो. तर त्यांना हात पकडून खाली आणलं, कारण त्यांना पॅरालाइज झाला होता ना. तर त्यांना हात पकडून खाली आणलं आणि नंतर हात पकडून त्यांना गावाच्या वेशीपर्यंत नेलं. आणि मग दुसऱ्या पायवाटेने त्यांना परत आणलं आणि मग ओटीवर बसवलं. पप्पा आपण घरी आलो. आणि पप्पांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एवढा आनंद दिसला आम्हाला ना की आता मी घरी आलो. तर हे एक म्हणजे आध्यात्मिक आमच्या या जीवनाबद्दल सांगताना की आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमची मुलं, आम्हाला त्यांना सांगावं लागत नाही. यशला कार्डिनल ऑजवल ग्रेशियसला भेटायचं होतं आणि आमचा मोठा मुलगा राहुल हा सेंट झेवियर्समध्ये फर्स्ट इयरला होता. तर कार्डिनल ऑजवल ग्रेशियसला भेटायचं आहे म्हणून त्यांनी त्याच्या मागे हट्टच धरला की मला तुझ्या कॉलेजमध्ये, जेव्हा सेंट झेवियर्स कॉलेजची 150 वर्ष पूर्ण होत होती, त्याचं इनॉग्रल मास होतं, मला घेऊन चल, मला कार्डिनलला बघायचं आहे. ज्या वयामध्ये एखाद्या हिरो किंवा असं सुपरस्टारची बरोबर फोटो काढायचे वाटतात लहान मुलांना, तेव्हा त्याला कार्डिनल ग्रेशियसला भेटायचं होतं. आणि तिथे जाऊन ती मिस्सा त्यांनी अटेंड केली छोट्याने, आणि त्यांनी कार्डिनल साहेबाकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी फोटो काढून घेतला त्यांच्याबरोबर. आणि आजही तो फोटो बघितल्यानंतर आम्हाला आमचं भाग्य कळतं. हे त्याचं कदाचित बालहट्ट असेल किंवा आम्हाला माहीत आहे देवाची योजना काय आहे, परंतु आज आम्हाला खूप ह्या गोष्टीचा आनंद होत आहे. परत एकदा आमच्या दोघांच्या संबंधाविषयी सांगताना, मी संध्याकाळी घरी आलो की खाली गाडी वाजल्यानंतरच चहा टाकला जातो. तर हे आणि एक सांगायचं म्हणजे शनिवारच्या दिवशी, म्हणजे रविवारी मिसाला जायला अनिल न चुकता माझ्यासाठी दर शनिवारी गजरा घेऊन येतो. आणि तो सुद्धा मोगऱ्याचा, कारण त्याला माहिती आहे मला मोगरा खूप आवडतो. आणि दर शनिवारी मला मोगऱ्याचा गजरा अनिलकडून मिळतो. तर एनिवे, ते मला असं वाटतं हे मोगरा हे निमित्त आहे. आणि आमच्याकडे लोक म्हणतात की आता हे स्टँडर्ड व्हायला पाहिजे की मोगरा घालूनच यायला पाहिजे चर्चमध्ये, कारण चर्चचं वातावरण जसं सुवासित होऊन जातं. अजून अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ब्रदर मॉर्गन, जे आता फादर आहेत, फादर मॉर्गन, हे आमच्याकडे असताना त्यांनी आमच्या मुलांना खूप चांगली वळण लावलं. आमच्या पॅरिशमधील सगळ्या मुलांना त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी जी दिशा दिली
त्यामुळे आमचा जो छोटा मुलगा आहे, मोठा मुलगा तर त्यांच्या जवळ होताच की त्यांच्याबरोबर सतत संभाषण त्याचं असायचं, मात्र छोटा यश याच्या मनात कुठून काय आलं माहीत नाही, त्यांनी ब्रदर मॉर्गनबरोबर त्यावेळेला ब्रदर असताना सतत त्याच्याबरोबर तो बोलायचा आणि तो उगाच गप्पा मारायचा नाही, तर तो चर्चविषयी बोलायचा आणि एक एक तास चर्चा. आणि ब्रदर मॉर्गन ते देखील त्याला त्या पद्धतीने उत्तरं द्यायचे. खूप आनंद व्हायचा, कारण आम्हाला असं वाटायचं की काय बोलायचं एवढं फादराशी किंवा ब्रदराशी, पण तो बोलायचा. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला गोरेगाव सेमिनरीमध्ये जायचं आहे, यायचं आहे तुमच्याकडे. तर त्यांनी सांगितलं 15 ऑगस्टला ये. आणि तो 15 ऑगस्टला 2018 साली गोरेगाव सेमिनरीमध्ये ब्रदर मॉर्गनकडे जायचं त्यांनी ठरवलं. मात्र माझी सुट्टी होती, त्यामुळे मी थोडंसं म्हटलं 15 ऑगस्टला याला घेऊन कुठे जायचं मी, पाऊस पण भरपूर पाऊस पडत पण होता. त्यांनी अक्षरशः त्याची जी आमची ग्रेटाची मोठी मुलगी आहे तिला सांगून तिला विनंती केली की मला तू ड्रॉप कर. त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबायला सुरुवात केली. तेव्हा मी स्वतः त्याला सोडायला तिथे गेलो आणि अख्खा दिवस तिथे तो राहिला ब्रदरांबरोबर आणि त्यांनी तिचं वातावरण अनुभवलं. आणि तेच त्यांनी त्याच्या शब्दामध्ये इंग्लिशमध्ये त्यांनी ते लिहिलं, जे आपल्या शांतिदूतमध्ये त्या वर्षी पब्लिश केलं गेलं. आणि तो आजही सांगतो मला फादर व्हायला जायचं आहे. खूप लहान आहे, तुमच्या प्रार्थना त्याच्यासाठी असू द्या सतत. मात्र त्याला अजूनही वाटतं की मला फादर व्हायचं आहे. अजून एक शेवटचा मुद्दा की मला नेहमी असं सुचवायचं आहे की एक नम्र विनंती तुम्हाला करायची आहे. मी असं म्हणत नाही की तुमची मुलं चर्चमध्ये येत नाहीत, मात्र तुम्ही जर तुमच्या मुलांना जर चर्चमध्ये आज पाठवलं तर तुम्हाला उद्याची ख्रिस्तसभा सुंदर दिसेल, कार्यरत ख्रिस्तसभा दिसेल. सगळ्यांनीच फादर सिस्टर व्हावं असं वाटत नाही मला. कारण कसं आहे की मी आज फादर न होता प्रापंचिक आहे आणि प्रापंचिक असताना देखील माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, आज आम्ही सर्व एकत्र नांदत आहोत, आम्ही एकत्र सत्कार्य करीत आहोत. तर आपली मुलं जर चर्चच्या आवारात आली, त्यांना खूप मदत होईल आयुष्य जगण्यासाठी. आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या परमेश्वराच्या मदतीने, पवित्र आत्म्याच्या मदतीने आपल्या सर्व समस्या आपोआप सुटतील. हीच एक आजच्या दिवशी तुम्हाला नम्र विनंती. थँक्यू. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, कौटुंबिक आध्यात्मिकता यावर मनन चिंतन करत असताना आपल्या लक्षात येईल की आपण अनेक जण माणसं असल्यामुळे, आपल्या मर्यादा असल्यामुळे आपण अडीअडचणीतून जात आहोत. काही कुटुंब खूप धडपडत आहेत, काही कुटुंब वेगवेगळ्या स्थितीतून आणि परिस्थितीतून जात आहेत. अशा सर्वांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा, कृपा लाभावी म्हणून आपण आता आरोग्यदानाची प्रार्थना करूया. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्या
तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी कोपू नको माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी देवा मला क्षमा करी देवा मला क्षमा करी. हे प्रभू येशू, तू माझा स्वामी आहेस, तू माझा तारणारा आहेस. तू काल, आज व सर्व काळ सारखाच आहेस. तू माझ्यावर तुझा पवित्र आत्मा पाठव. त्याच्या प्रेम, प्रकाश व जीवनाने तू माझे अंतःकरण ढवळून काढ. माझं शरीर, माझा आत्मा, माझं मन, माझं अंतःकरण, माझं हृदय यांना तू स्पर्श कर. माझ्या जागृत मनावर, सुप्त भावभावनांवर तो आशीर्वाद दे. माझ्या पापांमुळे जखमी झालेल्या आमच्या शरीर, मन, आत्म्याला तू स्पर्श कर. जुन्या जखमा, त्यांचे व्रण तू तुझ्या रक्ताने पुसून काढ. तुझ्या पवित्र आत्म्याने तुम्हाला अभिषेक कर. प्रभू, तुझ्यामुळे रात्र अंधारमय नसते असं स्तोत्र 139 म्हणतं. हे प्रभू, मी अगदी लहानपणापासून माझ्या जीवनाकडे आज पाहू इच्छित आहे. स्तोत्र 139 म्हणतं, माझ्या मातेच्या उदरात तू मला घडवलंस. माझे माता, माझे पिता, माझं कुटुंब, माझं घर, माझे शेजारी यांच्याबद्दल मी तुझे आभार मानत असताना काही काळे टप्पे आहेत, काही आंधळे टप्पे आहेत, काही असे कप्पे आहेत की जे मी विसरू इच्छितोय. मातेच्या उदरात असताना काही ना काही धक्के लागलेले आहेत. शॉक्स, हर्ट्स, वुंड्स, जखमा. यामुळे भीती, राग, चिंता, द्वेष, आत्मद्वेष हे घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत, लहानाचे मोठे होत आहोत. प्रभू, या सर्वाबद्दल मी तुझा आभारी आहे. तू मला जीवन दिलेलं आहेस आणि तू मला घडवत आहेस. अशी माझी बालंबाल खात्री आहे, विश्वास आहे. माझ्या जन्माबद्दल मी तुझे आभार मानत आहे. तो दिवस उत्सुकता आणि आनंद, पण काही अंशी तिरस्काराचा पण होता का? राग, दुःख, किंवा मुलाऐवजी मुलगी झाली किंवा मुलीऐवजी मुलगा झाला, त्यामुळे रिजेक्शन, इनसिक्युरिटी मला दूर ढकलल्यासारखं वाटलं का? त्यावेळेपासून प्रभू तू मला कृपा दे. तू मला धू, तू मला स्वच्छ कर आणि त्या माझ्या जुन्या जखमा तू तुझ्या कृपेने भरून काढ. प्रभू, माझी मेमरी, माझी स्मरणशक्ती आणि माझा अनुभव, एक्सपिरियन्स लहान बालक म्हणून तुला मी अर्पण करत आहो. माझ्याकडे दिलेलं लक्ष, कोड कौतुक आणि प्रेम
माझी आई, माझी मम्मी, त्याचबरोबर गरिबी किंवा आजार किंवा कौटुंबिक संघर्ष आणि समस्या, या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या तू बऱ्या कर. हील मी ओ लॉर्ड फ्रॉम द चाइल्डहुड नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. वाढत असताना मुलगा किंवा मुलगी या नात्यानं सर्व भाऊ बहिणी, कझन्स, नातेवाईक यांच्याकडून दुर्लक्ष झालं असल्यास प्रभू तू त्यांना क्षमा कर. एकटेपणा, एकलेपणा हा मला कधी कधी खात आहे, तू तो बरा कर. या लहानपणच्या अनुभवामुळे मी ते ओझं अजूनही पाठीवर घेऊन फिरत आहे. प्रभू ते ओझं तो उतरवून घे आणि मला बरं कर. शिकत असताना माझे शिक्षक, माझे वर्गमित्र मजा मौज करत असताना माझं जीवन कसं होतं? लाजाळू, असुरक्षित, धास्तीने भरलेलं, चिंतेमुळे ग्रासलेलं असं होतं का? चिंतन मी करायला विसरलो होतो, त्यामुळे मी चिंतेमध्ये अधिकाधिक वाढत गेलोय का? प्रभू त्या शाळेतील जीवनाबद्दल मी तुझ्याकडे कृपा मागत आहे. तू मला बरं कर. तारुण्यात असताना स्वातंत्र्य आणि मोकळीक, मित्रमैत्रिणी, सेक्स आणि सेक्शुअलिटी या संदर्भात झालेल्या चुका, घडलेले अपराध, घडलेली पाप, मोहाचे क्षण, प्रभू या सर्व ज्या आठवणी आहेत त्या मी तुला समर्पित करत आहे. तू मला बरं कर. प्रौढ वयामध्ये, उतार वयामध्ये, विशेषतः झालेलं लग्न याकडे मी मागे वळून पाहत आहे. मिळालेला जोडीदार किंवा मिळालेली जोडीदारीण ही योग्य नाही असं मला कधी कधी वाटतं का बरं? माझं कुटुंब मी वाढवत असताना, मोठं करत असताना मी त्यांच्याबरोबर वाढत गेलोय का? मी अधिक समंजस बनत आहे का? मुलं बाळ झाल्यानंतर त्यांचं मी संगोपन कसं करत आहे, कसं केलं आहे? परमेश्वरानं मला मुलं दिली नाहीत म्हणून अपत्यहीन जीवन जगत असताना इतरांच्या रिमार्क्समुळे, इतरांच्या शेऱ्यांमुळे माझी मानहानी झाली आहे. सिंगल लाईफ जगताना घेतलेला जो निर्णय आहे, एकट्याने जीवन जगायचं, इतरांसाठी जीवन जगायचं, समाजासाठी कार्य करायचं, या इच्छेने जीवन जगायला सुरुवात करत असताना काही वेळा काहींनी मला दुखवलंय का? आणि आता या वयामध्ये, उतार वयामध्ये मी परमेश्वराचे आभार मानत आहे का? या संपूर्ण जीवनाबद्दल आपण जे काही जीवन जगत आहोत ती परमेश्वराची मला देणगी आहे. आणि मी जे काही चांगलं कार्य करतो, सत्कृत्य करतो, ती माझी परमेश्वराला देणगी असते. त्या दृष्टीने मी आज जीवन जगत आहे का? प्रभू, मी तुझा आहे, मी तुझी आहे. तूच जीवन दिला आहेस. तू या जीवनाचा मालक आहेस. मी तुझे आभार मानतो. मी तुझी स्तुती करतो. मी तुझा गौरव गातो.
ज्या कुटुंबात आम्हाला तू जन्म दिलेला आहेस त्या कुटुंबाबद्दल, ज्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे, मोठं करत आहेत त्यांच्याबद्दल, ज्या शाळा कॉलेजने मला घडवलेलं आहे त्यांच्या जीवनाबद्दल, माझ्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल, या साऱ्या व्यक्तींबद्दल, माणसांबद्दल प्रभू मी तुझे आभार मानत असताना माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल तुम्हाला क्षमा कर आणि येशूमध्ये माझं जीवन, येशूच्या आत्म्याद्वारे माझं जीवन अधिक शुद्ध, परिशुद्ध व्हावं म्हणून तुम्हाला कृपा दे, तुझी सोबत दे. अम्माच्या मार्गावरील त्या सहप्रवाशांना लाभला तसा ख्रिस्ताचा प्रकाश आम्हा सगळ्यांना लाभावा म्हणून हे मरिया माते, तू आम्हा सर्वांची सहयात्री करू आहेस, तू आम्हा सर्वांसाठी प्रार्थना कर, मध्यस्थी कर. प्राणों से प्यारे यीशु मेरे, प्राणों से प्यारे यीशु मेरे, तेरा ही एक आसरा, तेरा ही एक आसरा. बाहर देखा, घर में ही देखा, बाहर देखा, घर में ही देखा, देखा मैं चारों दिशा, देखा मैं चारों दिशा, पर नहीं देखा यीशु मैंने, पर नहीं देखा यीशु मैंने, तुम सा कोई दूसरा, तुम सा कोई दूसरा. प्राणों से प्यारे यीशु मेरे, प्राणों से प्यारे यीशु मेरे, तेरा ही एक आसरा, तेरा ही एक आसरा, तेरा एक आसरा, तेरा एक आसरा. पवित्र कुटुंबाकडे करावयाची प्रार्थना. हे येशू, मरिया आणि योसेफ, तुमच्या ठायी आम्हाला खऱ्याखुऱ्या प्रेमाचं विलोभनीय दर्शन घडतं. मोठ्या विश्वासानं आम्ही तुमच्या जवळ येतो. हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आमची कुटुंबेसुद्धा ऐक्याची आणि प्रार्थनेची ठिकाणे बनावेत, शुभवर्तमानाची अस्सल विद्यालये बनावेत आणि ख्रिस्त सभेच्या लहानशा प्रतिकृती बनावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, कोणत्याही कुटुंबाला यापुढे हिंसा, तिरस्कार आणि गटबाजी यांचा अनुभव येऊ नये. जे दुखावलेले आहेत किंवा अपमानित झालेले आहेत त्यांचं सांत्वन कर आणि त्यांच्या जखमा बऱ्या कर. हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, परमेश्वराच्या योजनेत कुटुंबाला जे पावित्र्याचं सुंदर व अढळ स्थान आहे त्याची आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून दे. हे येशू, मरिया आणि योसेफ, आमची प्रार्थना ऐकून घ्या. आमेन. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमीन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव गॉड इज गुड ऑल द टाइम, ऑल द टाइम. गॉड इज गुड. हालेलुया. आणि आता आपण जो प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी पृथ्वी तलावर आला, परमेश्वर असताना मानव झाला, स्वर्ग सोडून पृथ्वीवर त्याने आपली वस्ती केली, तोच प्रभू येशू ख्रिस्त
या पवित्र साक्रामेंटामध्ये हजर आहे, त्याचा आशीर्वाद, त्याची कृपा आपण आता स्वीकारूया पवित्र साक्रामेंटाच्या आशीर्वादाद्वारे. जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची, जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची, सुवार्ता येशूची, सुवार्ता, सुवार्ता, हो 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 हो, सुवार्ता मानव पुत्राची, सुवार्ता, सुवार्ता, हो 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 हो, सुवार्ता मानव पुत्राची. अनिती पापांच्या मार्गावरील जगातील लोकांची न्यायनीती, अधर्मापायी अशांती मनी, मानवाला मृत्यूची भीती. अनिती पापांच्या मार्गावरील जगातील लोकांची न्यायनीती, अधर्मापायी अशांती मनी, मानवाला मृत्यूची भीती. पाप विनाशी तारंदाई, पाप विनाशी तारंदाई, अवतरला येशू जगती, जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची, जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची, सुवार्ता येशूची, सुवार्ता, सुवार्ता, हो 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 हो, सुवार्ता मानव पुत्राची, सुवार्ता, सुवार्ता, हो 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 हो, सुवार्ता मानव पुत्राची, मानव पुत्राची, मानव पुत्राची.